नमस्कार, मैं हूं श्रीनिवास सिरमल्ले। आप देख रहे हैं टीएस टीवी न्यूज। आइए देखते हैं शहर के कुछ। महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन द्वारा ठाणे जिल्हा स्तरीय मीट ठाणे येथील काशीनाथ घाणेकर हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आले होते। त्यामध्ये भिवंडी, कल्याण, ठाणे, दिवा असे अनेक गावातील इंग्लिश स्कूलचे ट्रस्टीज आले होते। यामध्ये सर्व ट्रस्ट्यांनी आरटीई अंतर्गत 25% आरक्षणाचे शुल्क शासनाकडून प्राप्त होत नसल्याच्या, सुमारे महाराष्ट्रात 1500 कोटींचे शुल्क शासनाकडून मिळाले नाही तसे बाकी असल्याचा। दुसरा मुद्दा, 5वी आणि 8वी विद्यार्थ्यांना घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र असतानाही सुद्धा विद्यार्थ्यांना रक्कम मिळत नसल्याचा, तसेच आरटीई अंतर्गत प्रति विद्यार्थ्यांना शुल्क 17,600 उपलब्ध होणारा कमी केल्याचे प्राथमिक शिक्षण संचालकांचे परिपत्रक रद्द करण्यात यावा। तसेच शाळांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आतापर्यंत संपूर्ण आरटीई विद्यार्थ्यांच्या थकीत फी परतावा देण्यात यावा। इंग्रजी शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करावा। इंग्रजी शाळांना मालमत्ता कर आणि व्यावसायिक दराने पुरवण्यात येणाऱ्या वीज बिलातून सूट मिळावी। मागील 2 वर्षापासून शाळा बंद असून त्या स्कूल बसेसचे आरटीओ शुल्क व सर्व कर माफ करावा, असे विविध प्रकारांचे समस्यांचे तिकडे चर्चा करण्यात आली। त्या चर्चेमध्ये मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष संजय राव तायडे पाटील, विनोद कुलकर्णी जनरल सेक्रेटरी मेस्टा, राजेश उज्जैनकर व्हाइस प्रेसिडेंट मेस्टा, गजानन पाटील व्हाइस प्रेसिडेंट असे अनेक मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन भिवंडी तालुका अध्यक्ष नरेश कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमास अन्सारी मोहम्मद सिम व्हाइस प्रेसिडेंट, श्रीनिवास आडेप सेक्रेटरी, मोहम्मद मोमीन जॉइंट सेक्रेटरी, राजू भीमनाथ खजिनदार, मेस्टाचे असे अनेक मेस्टाचे लोकांनी मेहनत घेऊन या कार्यक्रमात यशस्वी करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश मांजरेकर यांनी केलं है। आज की मीटिंग में जो हमारे फाउंडर प्रेसिडेंट संजय राव तायडे पाटिल सर भी मौजूद थे, हमारे महाराष्ट्र के वाइस प्रेसिडेंट राजेश उज्जैनकर सर भी मौजूद थे, कोंकण डिवीजन के प्रेसिडेंट गजानन पाटिल सर भी मौजूद थे, साईनाथ मात्रे सर भी मौजूद थे जो दीवा के प्रेसिडेंट है। इन सब के मौजूदगी में आज हमने हमारे भिवंडी की कमेटी सब मिलके जो कार्यक्रम काशीनाथ घाणेकर हॉल में रखे थे, इसमें 150 के ऊपर तादाद में स्कूल्स के ट्रस्टीज लोग जुड़े हमारे साथ। इससे हमारी एकता की, हमारी कम्युनिटी की, जो एसोसिएशन की ताकत बहुत बड़ी है। अभी हमारे थाने डिस्ट्रिक्ट के 300 के ऊपर स्कूल्स अभी हम एक हो गए हैं, हमारे एसोसिएशन में जुड़े हैं। हम पूरे थाने डिस्ट्रिक्ट के अभी हमारे एसोसिएशन के थ्रू से हम लोग बहुत सारे स्कूल्स के जो प्रॉब्लम्स है उनको सॉल्व करने की कोशिश कर रहे हैं। जैसे किसी का परमिशन के रिलेटेड प्रॉब्लम्स है, फीस के रिलेटेड प्रॉब्लम्स है, आरटी के रिलेटेड प्रॉब्लम्स है, बहुत सारे प्रॉब्लम्स है। उन सबका सॉल्यूशन निकालने के लिए हम सबको एकजुट आने की बहुत जरूरत थी। वो हम आज एकजुट होकर ये एसोसिएशन के अंडर में डॉक्टर संजय राव तायडे पाटिल सर ने जो सपना देखा था, वो सपने को साकार करने में हमारी जितनी सहायता होगी हम वो सहायता करेंगे। आज अक्षरशः संस्था चालकांवर काय परिस्थिती आहे आपल्याला माहिती आहे, राजकीय लोकांना माहित नाहीये। आणि आपल्या संस्था चालकांना कुठे कसं दाबायचं हे राजकीय लोकांना चांगलं माहिती आहे की आज आपल्या पालकांना आपण म्हणजे ज्या लोकांना 7वं वेतन आयोग भेटतं अशा शिक्षक लोक घरी बसून लॉकडाऊन मध्ये पगार घेत होते, पण आपला शिक्षक घरी न बसता विद्यार्थ्यांना शिकवत होता आणि त्यांचं पगार करणे, पोट भरणे हे आपली जबाबदारी थी संस्था चालकांची। मेस्टा परिवार का इंट्रोडक्शन हमारे कोंडा सर से हो गया था डिस्कशन। तो हमारे नरेश कोंडा सर शारदा एजुकेशन की सोसाइटी के जो डैशिंग एंड डायनामिक सेक्रेटरी है, जो आज बाखूबी थाना मेस्टा में जो अपना मीटिंग कंडक्ट करने के पीछे उनका बहुत बड़ा सहयोग है। और संजय तायडे सर का, पाटिल सर का भी जो उनके साथ में सहयोग बहुत अच्छा रहा।
तो बात ऐसे कि उनका एम एक ही था कि कैसे कैसे अपने इंग्लिश मीडियम स्कूल्स भिवंडी में यूनाइट करना है। तो उन्होंने मेरे से डिस्कशन किया। सिंपल आई एक्सप्लेन इन जस्ट यू गो थ्रू द मेस्टा, वन ऑफ द बिग इंस्टीट्यूशन इज देयर, मेस्टा परिवार। वो मेस्टा परिवार से आप ज्वाइन हो जाओ। तो तुरंत मैंने उनका नंबर ऐड मेस्टा में कर दिया, करने के लिए बोल दिया। तो सर ने तुरंत मेस्टा परिवार में उनको ऐड कर दिया। नेक्स्ट डे उनका डिस्कशन ताइडे पाटिल सर से हो गया। होते उन्होंने इतना एक्टिव हो गया कि जस्ट विद इन 1 वीक आई वाज आउट ऑफ स्टेशन एट दैट टाइम। बाखूबी 1 वीक के अंदर जो है उन्होंने सक्सेस करके दिखाया और विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल का नाम और भिवंडी का नाम रोशन कर दिया। सर्वप्रथम आरटीएचं रिएम्बर्समेंट मागे ज्यावेळी आपलं बैठक झाली होती यशवंतराव चव्हाण सभागृहात, त्यावेळी शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ॲश्युरन्स दिलं होतं की मी एक 200 कोटीचं फंड्स रिलीज करते आहे, पण ते आता झाले की नाही याची काही कल्पना नाही। पण आरटीएची जी रिइम्बर्समेंट आपण संस्था चालक जर हे नॉर्म्स गव्हर्नमेंटचे फॉलो करतो, गव्हर्नमेंटला आपण सर्व बाजूनी सपोर्ट करतो, गव्हर्नमेंटचे सर्व ऑर्डर्स ज्या काही निघतात, GRs निघतात, ते त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन करतो, मग आपल्या बाजूनेही आपल्याला गव्हर्नमेंटचं सहकार्य लाभलं पाहिजे। ये कहना है कि पेरेंट टीचर एसोसिएशन से डरने की कोई ज़रूरत नहीं है। जब पेरेंट टीचर एसोसिएशन का कॉन्स्टिट्यूशन जो एसएस कोड में दिया गया है, उस कॉन्स्टिट्यूशन के बारे में हम देखेंगे, मतलब उसकी संरचना कैसी रहती है उसके बारे में देखेंगे। तो इसको शॉर्ट में मैं आपको बताऊंगा कि क्यों नहीं डरना चाहिए पेरेंट टीचर एसोसिएशन का। पहला चीज उसका चेयरपर्सन होता है वो हेडमास्टर होता है, और वाइस चेयरपर्सन होता है वो पेरेंट से होता है। सेक्रेटरी स्कूल से एक वरिष्ठ शिक्षक होता है, और जॉइंट सेक्रेटरी एक पेरेंट से और एक स्कूल से होता है। और मेंबर्स जो होते हैं, हम लोग हर डिवीजन का, हर क्लास का, जैसे फॉर एग्जांपल 5th स्टैंडर्ड में 2 डिवीजन है, तो हर डिवीजन का एक मेंबर, एक क्लास टीचर और एक पेरेंट्स होते हैं। इस तरह का इसका कॉन्स्टिट्यूशन है। मैंने एक एग्जांपल के तौर पर 10 डिवीजन वाला कोई स्कूल का एक एग्जांपल लिया है, जिसके अंदर स्कूल के जो रिप्रेजेंटेटिव होते हैं वो 13 होते हैं, 13, और पेरेंट्स के रिप्रेजेंटेटिव होते हैं 12। तो यदि अगर मान लेते हैं कि पहली बात तो ये बात को आपको छोड़ना पड़ेगा कि पेरेंट टीचर एसोसिएशन फीस तय करता है, इस बात को आप भूल जाएं। पेरेंट टीचर एसोसिएशन फीस के बारे में ट्रांसपेरेंसी लाने का काम उसका रहता है, ठीक है। तो इसमें यदि मान लेते हैं, यदि हम फीस ग्रोथ करने वाले हैं और फीस ग्रोथ का डिसीजन जो है हम लोग पेरेंट टीचर एसोसिएशन में हमने उसका निर्णय लेना है, तो उस समय मेजॉरिटी किसकी है? टीचर्स और मैनेजमेंट की है। तो हमें इस चीज के ऊपर डरने की आवश्यकता बिल्कुल नहीं है। आज या मेस्टा संघटनेमध्ये आल्यानंतर मला एक म्हणतात ना की एक साक्षात्कार झाला, ठीक आहे, की तायडे साहेबांच्या निमित्ताने असा एक व्यक्ती भेटला की जे काम मी म्हणतो ना आमच्या भाषेमध्ये म्हणतात की चपला झिजवून पण होत नव्हते, ते आमचं आता फोनाने व्हायला लागले। जे ऑर्डर्स आम्ही ज्याचं प्रत्यक्ष बघायला लाखो रुपये उठायला लागत होते साहेब, तेच ऑर्डर आम्हाला आता SMS ने WhatsApp ने यायला लागले। ही इतकी ताकद आहे ना साहेबांची आहे, हे काही कमी समजू नका। आज संघटन आपण जितकं बळकट करू ना तितकी आपल्याला ताकद येणार आहे। आणि माझी नम्र विनंती आहे की इथे बसलेल्या प्रत्येक संस्था चालकांना या संघटनेचं एक अधिकृत मेंबर व्हावं आणि मग मजा बघावी, आणि मेंबर होऊन जे काही आपलं सर्टिफिकेट भेटेल ना ते आपल्या कार्यालयात लावावं आणि अधिकाऱ्याने यावं आणि चिंतेने सांगावी, पैशाची मागणी करावी। मी तुम्हाला सांगतो, साहेबांची अनुमती घेतो आणि सांगतो की तो अधिकारी जर त्याने डिमांड केली ना तर त्याचं काय होईल हे तुम्हाला लगेच 2 दिवसांनी दिसेल। देशाचं जे चालू असलेलं काम आहे, आरटीचे पैसे झालेत, संस्था चालकाला येणारे रोजचे प्रॉब्लेम झालेत, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच। ह्या सगळ्या गोष्टींचं समस्यांचं निराकरण करणं संजयराव तायडे पाटलांसाठी आता ही गोष्ट नवीन राहिलेली नाही, किंवा त्यांना या गोष्टी आता नगण्य झालेल्या आहेत। म्हणजे संस्था चालकांच्या परवानग्या झाल्या, काय झालं, आता प्रत्येकाने आपले अनुभव इथे स्पष्ट केलेले आहेत की आपल्याला परवानगी सुद्धा आता व्हॉट्सअपवर मिळते। म्हणजे ही
मेस्टाची ताकद आज सगळीकडे पसरलेली आहे. हे आपल्याला नव्याने सांगायची गरज नाहीये. त्याचा प्रसार आणि प्रचार करणं हे आपल्या प्रत्येक संस्था चालकाचं काम आहे. कारण चांगलं काम होतंय, वाईट काहीच होत नाही. सगळ्या ठिकाणी मेस्टाची जी प्रतिमा आहे ती मेस्टाची प्रतिमा आज मंत्रालयात नाही तर पूर्ण राज्यात उंचावलेली आहे. राज्यात नाही तर परदेशात पण उंचावलेली आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश मेस्टाचे उपाध्यक्ष आदरणीय उज्जैनकर सर, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा आदरणीय रामदारताई, आजच्या या मेळाव्याच्या प्रसंगी खरं म्हणजे शिक्षण अधिकारी पण येणार होते आणि प्रत्येकाला उत्सुकता असेल की शिक्षण अधिकारी आले तर काहीतरी आपल्या समस्या सुधारतील, काहीतरी समस्या मांडता येतील, ते काहीतरी आपल्याला मार्गदर्शन करतील, अशी प्रत्येकाला अपेक्षा होती. पण कदाचित ते तुम्हाला एकत्र बसलेलं पाहू इच्छित नसावं आणि संघटित झालेलं त्यांना आवडत नसावं. तर मित्रांनो, ही संघटना 2014ला सुरू झाली आणि ती सुरू करत असताना अक्षरशः जिथं शाळा दिसेल त्या शाळेत आम्ही जायचो आणि पत्र द्यायचो. अशी अशी एक संघटना स्थापन करतोय, काय अडचणी असेल तर सांगा, त्या कशा दूर करायच्या सांगा. असं करत करत आपण इथपर्यंत आलो. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न होता एंट्री पॉईंटचा. आणि एंट्री पॉईंट जो होता तो प्री प्रायमरी पासून कंपल्सरी होता. आदरणीय विनोदरावजी तायडे चालू आहे थोडं, कारण मी त्यांना बोलताना तिथे भांडताना हेच म्हणलो होतो, ते भांडण्याची परंपरा काय जुनीच आहे माझी, नवीन नाही आहे. तुम्ही टीव्हीवर भांडताना मला बघितलं मंत्र्यांसोबत, पण प्रत्यक्ष जरा तुम्ही बघितलं तर ते वेगळंच आहे. तर त्यांना मी म्हटलं होतं तुम्ही जर तावडे असाल तर मी पण तायडे आहे. नशिबाने तुम्ही तिकडून आहात, मी इकडून आहे. कदाचित वेळ बदलायला कधी वेळ बदलू शकते. पण एक लक्षात घ्या, म्हटलं एंट्री पॉईंट हा प्री प्रायमरीला तुम्ही दिला आणि 3 वर्षाचं तुम्ही ₹1 रिइंबर्समेंट देणार नाही आणि 3 वर्षानं ती मुलगा गेला मामाच्या गावाला, मग काय करायचं? ही अवस्था अशी बिकट होऊन जाईल की 3 वर्ष त्याला फुकट आम्ही सांभाळलं आणि पुढचं जर एंट्री त्याला तो जर आरतीत नाही आला तर जागा पण रिक्त राहिली आमची. मग हे कसं चालणार? म्हणून त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी आणि सगळे एचओडी होते आणि हे सगळे आम्ही बसलो आणि एंट्री पॉईंट हा कॅन्सल केला नर्सरीचा आणि तो ऐच्छिक केला. म्हणजे ऐच्छिक तुम्हाला वाटलं तर पहिली द्या, तुम्हाला वाटलं तर प्री प्रायमरी द्या. हा सगळ्यात मोठा मेस्टाचा पहिला विजय होता. त्यानंतर दुसरा होता कमर्शियल रेटनं तुम्ही सगळे लाईट बिल भरता की नाही. आपण ग्रामीण भागामध्ये कमर्शियल रेटनं लाईट बिल भरणं बंद करायला लावलं. त्याचबरोबर ग्रामीण भागामधल्या सगळ्या शाळांचा टॅक्स माफ करायला लावला. आता तुम्हाला ग्रामीण भागात ₹1 टॅक्स मिळेल. इंग्रजी शाळांना देखील स्वतंत्र असा संरक्षण कायदा असावा. कारण माझ्या शाळेमध्ये महिला शिक्षिका आहेत, ऑलमोस्ट लहान लहान मुलं आहेत आणि जे काय आंदोलन करणारे येतात ना ते काय प्रेमाने येतात का? गोड गाणे म्हणत येतात का? ते अर्वाच्य भाषेमध्ये बोलत येतात आणि ते त्याचा विपरीत परिणाम त्या मुलांवर पण होतो. शिक्षण अधिकाऱ्याची किंवा क्लार्कची किंवा त्या विस्तार अधिकाऱ्याची तुमच्या शाळेत येण्याची हिंमत झाली नाही पाहिजे. हिंमत कशी होते, काय पाहिजे त्याला 7 दिवस अगोदर तुम्हाला एक पत्र आलं पाहिजे की तुमच्या शाळेची तपासणी करायची आणि हे ते सीआयडी किंवा सीबीआय ऑफिसर सारखं डायरेक्ट धाडणे टाकायचे. आमचा प्रोटोकॉल नाही तोडायचा. तुम्हाला मी सगळ्यांना मेस्टाच्या वतीने सांगतो, तुम्ही त्याच्यावरती सरळ सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करू शकता. कुठल्याही वकिलाला विचारा. एखाद्या अधिकाऱ्याला जर तुम्ही वाकडा तिकडे बोललात तर तुमच्यावर कारवाई होते. 353चा गुन्हा दाखल होतो. मग तोच अधिकारी जेव्हा तुमच्याकडे येतो तुम्ही त्याला आय कार्ड विचारा. जर त्याच्याकडे आय कार्ड नसेल तर त्याला एंट्री देऊ नका. विदाउट आय कार्ड नो परमिशन. लेटर असलं पाहिजे त्याकडं, शिक्षण अधिकाऱ्यांनी करून घेतलेलं. असे अनेक अधिकारी मला मिळले. मित्रांनो, माझ्यावरती 28 केसेस झाले आतापर्यंत.
परवा एक फायनली शेवटची केस माझी थांबली ती, म्हणजे जजने मला सोडून दिलं. सरकारी कामात अडथळा काय? गट शिक्षण अधिकारी आला, शाळा तपासलेला, मी त्याला कोंडून घेतलं. हा अडथळा. अरे मी म्हटलं माझ्याच कामात माझ्याच शाळेत त्याने अडथळा आणला, गुन्हा त्याच्यावर दाखल कर, माझ्यावर काय? मी संस्था चालक नाही, प्रॉपर्टी माझी आहे ना, माझ्या संस्था म्हणजे माझ्या कार्यकर्त्याची प्रॉपर्टी आहे, संस्था चालकाची आहे, गुन्हा त्याच्यावर दाखल केला पाहिजे. तो माझ्या प्रॉपर्टीत घुसला. या असल्या केसेसला आम्ही तर घाबरलो नाही, घाबरणार पण नाही, आणि आपले कार्यकर्ते पण तुम्हाला घाबरणारे दिसतात काय? दिसणार पण नाही. तुमच्यात पण बसलेले बरेच आहे. माझी तर विनंती अशी आहे की इथून पुढे तुम्ही मालक व्हा, नोकरासारखं वागू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, 1000 दिवस शिळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन मरा. ते विखे पाटील आपले त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते, ते म्हणले सर तुम्ही हे कसं काय संघटन उभं केलं? माझं आडनाव आहे तायडे, आणि ता काढून टाकलं खाली काय राहिलं? तुम्ही नाही लावा कुठला, त्याला वेळापणाच लागतो, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इथं 500-500 रुपयाची भीक मागावं लागतो. भिकाऱ्यासारखी अवस्था झाली आमची. एकीकडे म्हणायचं फी सक्ती करू नका, दुसरीकडे म्हणायचं खबरदार. ते तिकडचे मंत्री ते नागपुरातून डरकाळी पडतात, शिक्षण मंत्री आमचे बच्चू भाऊ, ते त्यांच्या अध्यक्षाला बोलवलं होतं, ते पण नाही आले वाटतं. ते म्हणतात खबरदार जर फी घेतली तर. पोद्दारवर कारवाई केली, आणि त्याच पोद्दारच्या मालकाचा सत्कार त्यांच्याच हाताने करून घेतला. त्या दिवशी अधिवेशनात आणि म्हणलं भाऊ हा सत्कार तुम्ही केला, हा तसा कायमचा टिकावा. पुढची जी कारवाई असेल ती थोडस घ्या, आवडते घ्या. कारण तुम्ही काय कारवाई करणार, कोणावर कारवाई करणार? जे 2 नंबरचे धंदे करतात त्यांना तर पकडल्या जात नाही. इथं रोज पेट्रोलचे भाव वाढतात, त्याला कोणी विचारत नाही, त्याच्यावर कधी आंदोलन नाही, मोर्चा नाही. आता सगळे मोर्चे बंद झाले. म्हणजे मी पाहिलं टीव्हीवरती एकेकाळी, मला काही कोणत्या राजकीय पक्षाचा विरोध नाही, आपलं लिहिलेलं आहे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, पण जे सत्य आहे ते बोललं पाहिजे. परिस्थिती बघा तुम्ही, गॅसचे भाव वाढतायत, पेट्रोलचे भाव वाढतायत, डिझेलचे भाव वाढतायत, प्रत्येक वस्तूचे भाव वाढतायत. आम्ही थोडीशी फी वाढ म्हटलं की सगळ्या टीव्या, सगळे पत्रकार, सगळे मीडिया वा 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 वा. आणि त्या शिक्षकांना पगार द्यायचा, उपासमारीची वेळ आली. 2 वर्ष झाली माझे शिक्षकांनी, काहींनी भाजीपाला विकला आंगडीवर, काहींनी वडापावच्या गाड्या लावल्या. काय अवस्था होती 2 वर्ष आमची? कोणाला दया आली आमची? काही शिक्षकांनी अक्षरशः दिवाळी साजरी व्हावी म्हणून पंत्या, बोळके, दिवे, कंदील विकले. रमजान ईद साजरी व्हावी म्हणून आमच्या काही बांधवांनी अक्षरशः फळाच्या गाड्या लावल्या. शिक्षकांनी आणि विद्यार्थी पालक त्या गाड्यावर फळ द्यायला. काय वाटत असेल त्या मुलांना, माझा शिक्षक हा फळ विकताना दिसला, वडापाव विकताना दिसला, भाजीपाला विकताना दिसला. एकीकडे 7वा वेतन आहे, घरी बसून 1 रुपया खर्च नाही. ज्या वेळेस ज्या शाळांवर जेव्हा कारवाई झाल्या त्या वेळेस मेस्टाचे पदाधिकारी खंबीरपणे त्या शाळेच्या संस्था चालकाच्या बाजूला उभं राहिले, आणि त्यावेळेस परत नंतर हिंमत नाही. एक लक्षात घ्या, तुमच्या शाळेवर मोर्चा जर आला तर निश्चितपणे त्याचे पालक तुमचे पालक नसतात, तर दुसरेच पालक असतात. पण जर का 10 संस्था चालक त्याच्या बाजूला उभं राहिले तर कोणाच्या ना कोणाच्या शाळेमध्ये त्याची मुलं असतीलच ना. घरून फोन येईल, पप्प्याचं संस्था चालक तिथे जाऊ नका पुढे बघा, असा फोन येईल त्या आंदोलन करताना. म्हणून मित्रांनो, संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. पण आम्ही संस्थानिक आहोत ना, आम्ही कसं संघटित व्हावं? आम्ही म्हणजे त्या काळात भारत स्वतंत्र 1857 झाला असता, पण 1857 का नाही झाला? कारण संस्थानिक एकत्र नाही आले. हा इतिहास आम्ही शिकवतोय. तसे आम्ही पण संस्थानिक आहोत. आम्ही का एकत्र यायचं? कशासाठी? आम्ही आमचे प्रॉब्लेम शेअर करायचे कोणाला? कशाला आमच्या चांगल्या गोष्टी दुसऱ्याला सांगायच्या, दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी आम्ही ऐकायच्या? बरोबर नाही? आपल्याकडून सुरुवात करा. माझ्या शाळेचा विद्यार्थ्याला उज्जैनकर सरांच्या शाळेतून, तर मी त्याला त्या पालकाला म्हटलं पाहिजे, तू टीसी नाही आणली हरकत नाही, तुझा NOC घेऊन ये त्याच्याकडून, नाही तर नोटीस घेऊन ये.
नोट झाला तरी जाईल आणि पैसे द्यावंच लागेल राहिलेली फी. नाही तर तिथून निघतंय, त्यांची फी बुडवतंय, माझ्याकडे येतंय, माझी फी बुडवतोय, यांच्याकडे जातंय, यांची बुडवतोय, तुमच्याकडे येतंय. 10 वर्ष अशीच काढून द्या. 25% पालक असेल. मित्रांनो, मी तुम्हाला कळकळीची विनंती करायला आलो, यापुढे सरकारी अधिकारी हा तुमचा नोकर असला पाहिजे आणि तुम्ही मालक असले पाहिजे. मालकासारखं वागा आणि मालकासारखं जगा. त्याला तुम्ही आदेश दिला पाहिजे. तो तुमच्या मदतीला आहे, तुम्ही त्याच्या मदतीला नाही. तुमच्याकडे एखादी 3:1ची मान्यता नाही आहे, सांग कशी काढायची ते. कागदपत्र कोणती कोणती लागतात सांग. हा मदतनीस आहे आणि त्याचा आपण त्याला पगार देतो. तो फुकट येत नाही आहे. तो बेरोजगार आहे का तो? तुम्ही आम्ही बेरोजगार आहे. मागच्या वेळी निवडणूक लढलो मी पदवीधरची, तुमच्या माहितीच तो सांगतो. आणि पदवीधरची निवडणूक लढलो ते अपक्ष म्हणून लढलो. फक्त एवढ्यासाठी लढलो की माझ्या संस्था चालकांना आणि शिक्षकांना तुम्ही गृहीत धरू शकत नाही, त्यांच्याकडे सुद्धा मताचा गठ्ठा आहे हे दाखवण्यासाठी लढलो. पहिल्या पसंतीचे मतदान कमी पडले, पण दुसऱ्या पसंतीचे मला 70,000 मतदान केलं लोकांनी. आता काय 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 पाहिजे लोकांकडनं तरी अपेक्षा. म्हणून आपण जे काय आपण लढलो ना, जसं आता सर बोलले की बाबा तुमचा आमदार असला पाहिजे, पण तुमची तयारी बी असली पाहिजे आमदारकीची. आता उद्या शिक्षक आमदारकीची निवडणूक आहे 1 वर्ष नंतर, तुमची करा तयारी.